बसून दे, आराम करून दे, कारण की पळून आलंय, काही गरज नाही आपल्याला. तर मित्रांनो बघा, इथंशी दादा भेटल्यात बघा. पिसारीच्या मैदानामध्ये, सॉरी कुठला गाव, पोसरी. पोसरी गावामध्ये आपण आलेलो आहे, कर्जत भागामध्ये आज प्रथमच. आणि दादा भेटलेले आहेत माझगावचे. तर दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव? विलास पाटील. तर आज बैल म्हणजे कंटिन्यू गुलालामध्ये आहेत. काय सांगाल दादा, काय नाव आहे बैलांचं? बैलाचा काशी देवा. तर दादा आज शर्यत कशी 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 जमून आली? शर्यत चांगली झाली आमची, आनंद झाला. लगातार 3 गुलाल झाले आपले. तर दादा हॅट्रिक साधली, काय आनंद आहे? आनंद हा कुठं मावत नाही. बैल आपले म्हणजे कोणाच्या मालकीची आहेत, म्हणजे कोणाच्या नावाने पळतात? माझ्या मुलीच्या नावाने बोलतो, गावदेवी प्रसन्न आर्या विलास पाटील. ओके. तर दिदीच्या नावाला कुठे ना कुठे यश पण आहे बघा ना दादा. तिचं नाव म्हणजे तुम्ही पळवता आणि तुम्हाला 3 सलग गुलाल प्राप्त झालेले आहेत. तर हॅट्रिक्स पण साधलेली आहे. तर सलग 3 गुलाल भेटायला खूप मुश्किल जाते. तर नियोजन कोण करतं गाडी? नियोजन मी स्वतः करतं. तर दादा कशी काय तुम्ही म्हणजे शर्यत करताना पाहता, म्हणजे समोरचा जोड प्रतिस्पर्धीच्या इकडे जाता तेव्हा म्हणजे कशा प्रकारे तुम्ही जमवता शर्यत? कसं आहे, दोन्ही सेम बैला असली तर काय शर्यत करायला वाटत नाही. लहान मोठा असलं तरी चालतो, पण शर्यत ही मैत्रीमध्येच व्हायला पाहिजे. नक्की दादा, तुम्ही बोलल्याप्रमाणे बघा ना, मैत्रीचा संबंध खूप चांगला असतो. कारण की आपण बघा आज त्यांच्यासोबत पळालो विरोधामध्ये, तर उद्या जाऊन आपण त्यांच्याशी पायरा देखील करू शकतो. किंवा आपला बैल जेव्हा बॅकफुटला असतो तेव्हा आपण त्यांच्याकडून पायरा मागून म्हणजे शर्यतीसाठी हे करू शकतात. तर दादा मुंबईमध्ये आज बघतोय हा खेळ असंच चालू आहे. आज विरुद्धमध्ये पळतात, तर उद्या मैत्रीमध्ये पळतात. तर कसं वाटतं दादा खेळा? खेळ चांगला वाटतो, आनंद वाटतो. तर दादा आपली बैल दोन आहेत, ती कुठल्या कुठल्या जातीची आहेत जरा सांगा ना. याचे म्हैसूर जात वाटते, आणि तो घाटी म्हणजे व्हाईटमध्ये. ओके. तर बैल कुठनं घेतली दादा नक्की तुम्ही? हे बैल आपलं मित्राचं आहे, म्हणजे आत्याच्या गावाचा आहे. अच्छा. एक मामाचा आहे. तर दादा बघा ना, दावणीला आल्यावर नंदी एक आनंद वेगळाच असतो. या नंदींमुळं एक शेतकऱ्याला पण एक आवड लागलेली आहे शर्तीची. कारण की कुठं ना कुठं हा शेतकऱ्याचा खेळ, मातीतला खेळ आता कुठेतरी एक म्हणजे जपत आहे आपण. तर खूप या शहर क्षेत्रामध्ये उलाढाल्या पण होतात. आणि जो शेतकरी म्हणजे कामामध्ये कमी असेल किंवा हातापाण्यावर कमी असेल, तर आज त्याला पण एक यांच्या मुलं एक चांगली ओळख भेटलेली आहे. तर दादा तुमच्या सपोर्टिंगसाठी कोण कोण असतं? म्हणजे जे मामाची पोरं असतात गावातली. आपला मित्र टेम्पोवाला असतो, हा पण गेला वाटतं तिकडं, आणि एक गाडी गेली आमच्या मामाची. अच्छा. सोडवला. तर दादा ही गाडी तुम्ही म्हणजे आता तुम्ही बोलले बघा एक गाडी गेली पलवाला, तर ती गाडीचं नाव काय, म्हणजे काय काय बैलांचे नाव? एक बैलाचं नाव आहे देवा, दुसऱ्या बैलाचं नाव कल्पना नाही आपल्या. म्हणजे पैऱ्यामध्ये असेल? पैरा आहे. चालेल. तर दादा आज बारीक पोरं पण आलेत का तुमचे? नाही, कोण नाही, मी ते एकटाच आहे. स्वतः आहेत का? तर दादा तुम्हाला हा छंद म्हणजे केव्हापासून लागला? लहानापासून, एवढा असताना छंद लागलेला आहे, बाप्पाच्या बरोबर. अच्छा, पप्पांच्या सोबत. कुठे कुठे गेले होते तेव्हा? तेव्हा तुमच्या इकडे सगळीकडे फिरलंय. पनवेल साईड, कर्जत साईड, परत आमची खालापूर साईड. अच्छा. आता बघा तुमच्या भागामध्ये पण खूप छानपैकी मैदान होतात, आणि दादांच्या मैदान घेतलं आहे त्यांनी, तर एक चांगला मैदान आहे. एक तुम्हाला बघा ना शर्यत जिंकल्यावर एक ती एक छोटीशी ट्रॉफी पाळली भेटते, एक आठवण पण राहते दादा. निशाणी राहते, ट्रॉफी आहे. दादा बघा ना, बालदीला तर मान पहिल्यापासून आहेच, पण एक नवीन संकल्पना दादांनी ठेवलेली आहे. तर कसं वाटतं दादा? एकदम आनंद वाटत, छान वाटतं. तर दादा असं म्हणजे प्रत्येक मला तर वाटते आयोजकाही म्हणजे एक ठेवायला पाहिजे. कारण की एक जो चिन्ह, सन्मान चिन्ह, कारण की एक घरामध्ये आठवण म्हणून राहते. म्हणजे एक चांगल्या पद्धतीने बघा ना, आपण ज्या स्पर्धेमध्ये गेलो होतो त्या स्पर्धेची आपण एक शर्यत जिंकलेली,
ती एक आठवणीत पण राहते आणि आपल्या एक किमती जी वस्तू असतो त्याच्या स्वरूपामध्ये आपण घरामध्ये लावून ठेवतो दादा. बोला. तिथं ट्रॉफी भेटलेला तिथं आनंद आहेच आपल्याला. आणि शिवाय बादली पण, गाडी पण जिंकलेली आहे आपली. चालेल दादा. धन्यवाद. चालेल.